साधारणपणे आपल्याला माहिती आहे BDDचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर म्हणजे BDD वरळी, BDD नामजोशी, BDD वडाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात आम्ही BDDची बैठक घेत असतो, व्हिजिट घेत असतो आणि ते झाल्यानंतर काही अडचणी वाटल्या, काही वेगळं काही करण्यासारखं असेल किंवा काही सूचना असतील तर येऊन म्हाडामध्ये आम्ही सांगत असतो अधिकाऱ्यांना. ही प्रथा आमची राहिलेली ही पाळत आलेलो आहे. तसंच आज देखील बैठक घेतली. लवकरात लवकर जे आत्ता 2 टॉवर उभे राहिलेत चावी वाटपचा कार्यक्रम घ्यावा ही आम्ही मागणी केलेली आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की पुढच्या आठवड्यात ते वेळ देतील. पण आमची इच्छा ही आणि तिकडच्या स्थानिक रहिवाशांची इच्छा ही आहे की चावी वाटप हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी व्हावं, म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरा करू शकू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला वाटतं हे एक फार महत्त्वाचं आहे. बाकीचे अनेक विषय तिकडचे होते, स्थानिक विषय होते, ते देखील आम्ही तिथे मांडले. पहिलं गुढीपाडवा सांगितलं होतं, मग मे सांगितलं होतं, मग जून, मग 21 जुलैची तारीख ठरली. आता कुठेतरी दिसतंय की पूर्णपणे तयार आहे. तसं पाहायला गेलं तर सगळ्या त्या 2 इमारतीमधले 556 घरं तयार असूनही चावी वाटप का होत नाही आहे हा एक प्रश्न आहे. मंत्रिमंडळात अंतर्गत काही वाद आहे का, काही साधारणपणे श्रेयवाद आहे का? तर श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ द्या. पण आमचं म्हणणं हेच आहे की जे आता चावीधारक आहेत किंवा जे लाभधारक आहेत त्यांनाही घरं मिळाली पाहिजेत. दुसरा एक मुद्दा होता की सध्या 2-3 विषय जे गाजतात ते म्हणजे वंताराचा विषय आहे. कोल्हापूरमधल्या हत्तींच्या आज देखील मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. या सगळ्या विषयाकडे आपण कसं बघता, काय भूमिका आहे? बघा, एक हे महत्त्वाचं आहे की ती हत्तीन महाराष्ट्रात असायला पाहिजे का, तर दुमत नाही, असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठून झालेला आहे, तर कोर्टातून झालेला आहे. आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंताराला का पाठवलं आहे, तर तिची काही औषधं असतील किंवा काही असेल, मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं, हे सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल. पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे. सरकार अपीलमध्ये जाणार आहे का, सरकार काही पुढे तांत्रिक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहे का, की नुसतं चर्चेवर राहणार आहे, हा एक विषय राहतो. ह्याच्यात वंताराचा विषय कुठे येतो, तर कोर्टाने सांगितलं त्यांना तिथे जाण्यासाठी, कोणी दुसरीकडे जावं. आमचं मत हेच आहे की हत्तीणीची जी कोणी काळजी घेतील, मग कुठची संस्था असेल, वंतारा असेल किंवा कुठची संस्था असेल, तिने नीट काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट हीच आहे की लोकांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पाऊल टाकतं पुढे, लिगली ते अपील करतायत का, हे आहे. माझी जी काही चर्चा झाली आहे वंताऱ्यांच्या अधिकारी देखील बरोबर, ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय. पुढे जर कोर्टाकडून आदेश आला की ह्यांना परत पाठवता, आम्ही ते करू. एकीकडे पाहायला गेलं तर चित्रावाघ या विधान परिषदेत कबूतरखाना हटवा विषय मांडतात, तर दुसरीकडे मंत्री मंगलप्रभात लोढा देखील आता हाच परत विषय येतो. म्हणजे कबूतरखान्याचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आहे. आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती आहे काय आहे, स्थानिक जे कोणी रहिवासी असतील, पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे ह्याच्यावर देखील लक्ष असणारच आहे. कारण सरकार परत, मी जे वंतारासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं, तिथे पण तेच सांगतोय की पुढे अपीलमध्ये जाणार आहे की चर्चास्तरावर ठेवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगलप्रभात लोढा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात BMCला. ह्याच्याहूनही धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाही आहे. ते पालकमंत्री आहेत, ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित आहेत. तसंच त्यांनी जैन देरासोबत सर बरोबर केलं होतं. जे जैन देरासर मी 2दा वाचवलं होतं पालकमंत्री म्हणून, ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेले. बघा, ह्याच्यात विषय स्पष्ट आहे. एक जर कबूतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच. ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही. मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल. वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहीत नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल. आता हेच माझं म्हणणं आहे ना. बघा, ह्याच्यात दोन्ही आहेत, मराठी असतील किंवा जैन असतील, गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील, दोघांकडून भावना तीव्र आहेत. आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात. कोणाला श्वासाचा त्रास होतो, कोणी घसरून पडलं असतं, ते जे काही दाणे टाकले असतात, खाणं टाकलं असतं त्याच्यावरनं, तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते. पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित आहेत, ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाही आहे. त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा. ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला. मीरा रोडमध्ये याच प्रकरणावरून
झाला, एकनाथ शिंदेचा देखील दिल्ली दौरा आहे, कसं पाहता येईल? त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा. पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो. इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, काय नेमकी रणनीती असं, कारण असं सांगितलं तर उपराष्ट्रपती बघा, इंडिया आघाडीची बैठक तर आहेच, त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे. अनेक मित्रपक्ष भेटतील. आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी, म्हणजे मी. पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी, तिथे आम्ही चाललो. काल मनसेची एक बैठक झाली होती, त्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की मी आणि उद्धव ठाकरे आमचे मतभेद विसरून जर एकत्र येत असेल तर तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपापसात मदत, एक सूचक संदेश आहे की येत्या काळामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात. बघा, एकच आहे, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासाठी जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागलेत बाकीचे लोक. संभाजी भिडेंनी एक वादग्रस्त पुन्हा एकदा वक्तव्य केले. ते म्हणतात सर्व धर्म समभाव मानणारे म्हणजे नपुंसक आणि नीचपणा आहे. बघा, आता मला काय वयाप्रमाणे त्यांच्यावर जास्ती बोलता येत नाही, पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मॅच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं. अहिल्यानगरमध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश केला नसल्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकले. एक बोगस यादी पुढे आली होती, काय सांगाल? आता पूर्ण त्यांचा गटच बोगस आहे, ते लवकर ठरणार आहे. आता कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल. पण सर, एक पुण्याच्या गणेशोत्सव संदर्भात हे आहे, जे पुण्याचे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींमुळे इतर गणपतींना जे आहे विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होतात, त्यामुळे जे इतर गणपती त्याच्यात त्यांना ठरवू द्या, त्याच्यात आपण पडायचं नाही. तसं परिणय फुके यांनी असं म्हटलं होतं शिवसेनेचा. देखिए, श्री मंगल प्रभात लोधा जी ये स्वयं एक पालक मंत्री है, एसी मुंबई के पालक मंत्री है, सह पालक मंत्री है, उनकी पावर्स बहुत छाटी गई है. लेकिन अगर वो खत लिख रहे हैं बीएमसी को जहां वो आदेश दे सकते हैं, उससे ज़्यादा कोई जोक बड़ा इसमें नहीं हो सकता है. दूसरी चीज़ ये है कि अगर रही बात कबूतर खाना की, तो वो कह रहे हैं संजय गांधी नेशनल पार्क लेके जाओ, आर्य कॉलोनी, वैसे तो नहीं होगा. बात यही है कि दादर में रहना चाहिए कि नहीं रहना चाहिए. जो भी स्थानिक रहवासी है उनकी जो भावना है उसका आदर होना चाहिए. दूसरी बात, अगर उनको कोई ऑल्टरनेट प्लॉट देना है तो वर्ली सीफेस पे एक लोढ़ा करके कोई बिल्डर है, मुझे पता नहीं वो सेम है कि नहीं, वहाँ एक कोई अच्छा बंगला बन रहा है, वहाँ कबूतर खाना बहुत अच्छा बड़ा आ सकता है, वहाँ सोचे वो. तर भाजप आमदार परिणय फुकेंनी म्हटलं होतं शिवसेनेचा बाप मी आहे, असं या संदर्भात होतं. याकडचं बघा, आता ते काय फुके आम्हाला काय माहिती. सर, निशिकांत दुबे का एक बार फिर बयान आया है. निशिकांत दुबे ने कहा है कि मुंबई में सिर्फ 30% जो है वो मराठी लोग रहते हैं और उत्तर भारतीय जो है उनका भी ऐसे फालतू आदमियों को हम ज़्यादा ध्यान नहीं देते, ये निशिकांत दुबे जैसे. लेकिन भाजपा की ये मानसिकता महाराष्ट्र जानती है और भाजपा की ये महाराष्ट्र विरोधी मानसिकता भाजपा जान रही है. अगर वो भाजपा के प्रतिनिधि नहीं है तो सीएम साहब खुद ये बयान दे दे कि निशिकांत दुबे भाजपा के लिए नहीं बोल रहे हैं और उनको कोई उन पे कार्रवाई हो. पण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की मी त्यांच्याशी लवकरच बोलेन आणि त्यांनी लवकर बोलेन म्हणजे कधी. असं बोलू नये असं समजले की हाँ, कोई उनका लेना देना नहीं, इतना महत्व नहीं देना चाहिए. वो बहुत बार जाते हैं अपने अस्तित्व के लिए. अभी काफ़ी सारी नोटिसेस आ रही है, उनके सारे जो चड्डी बनियान गैंग के लोग हैं उन पे जो नोटिसेस आ रही है उनको बचाने के लिए जा रहे हैं. इसी की वजह से दिल्ली जाके ही जो राज्य के गृह मंत्री जिनका डांस बार है उनको भी बचा चुके हैं. तो ऐसा कारोबार करने के लिए वो दिल्ली जाते हैं. नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले ईडी होते. की नोटिस दी गई है 17,000 करोड़ का जो मामला है उसको लेकर अनिल अंबानी आज दिल्ली में गए हैं. दिल्ली की ईडी अधिकारियों के सामने जाएंगे, कैसे देखते लगातार उद्योग. नहीं, मुझे पता नहीं, ये तो आपकी इसमें पता. सुप्रीम कोर्ट की तरफ से फटकार लगी है 2000 वर्ग मीटर जो चाइना का है. मुझे लगता है वो गलत है, क्योंकि बहुत सारे लोगों ने, वहाँ के लोकल लोगों ने भी कहा है कि चाइना वहाँ तो घुस चुकी है. सिर्फ अभी केंद्र सरकार चाइना के प्रति कुछ बोल नहीं सकती, तो ऐसे उसका मतलब नहीं लेना चाहिए कि हम हिंदुस्तानी भी चाइना के प्रति कुछ बोल नहीं सकते. हम तो हिम्मत रखते हैं, केंद्र सरकार हिम्मत नहीं रखती, हम हिम्मत रखते हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.